राम राम मंडळी, दर वेळेला टीव्हीला पेपराला पनीरच्या भेसळीची बातमी येते बघा. आणि सणासुदीच्या दिवसामध्ये तर लय जोर येतो भेसळीला. त्यापाय म्या घरच्या घरीच मसाला पनीर बनवते बघा. आता दुधामध्ये बी असतीच बघा भेसळ. मातूर पांडुरंगाचं नाव घेऊन आणि गोकुळ दुधावर विश्वास ठेवून पनीर करायला घेतलं. पनीर बनवाया म्या गोकुळचं म्हशीचं 1.5 लिटर दूध घेतलं. या दुधाला सायलय असते. तुम्ही मात्र तुमच्या मनानं कंतबी दूध घ्या. बगुल्यामध्ये दूध तापाय ठेवून दूध उकाळलं म्हणजे त्यामध्ये चमच्यावर चिरलेला लसूण, भाजलेली जिऱ्याची पूड, कसुरी मेथी, लाल मिरच्याचा कुटलेला ठेचा, ओलीशी कोथिंबीर आणि मीठ घालून समजा पुण्यांदा मिसळून घ्यायचं. आता हे दूध फाडाया त्यामध्ये सफरचंदाचं विनेगर घालायचं. चांगलं कब्बर घालायचं म्हणजे दूध एकीकडं आणि त्यामधलं पिवळं पाणी एकीकडे होईल. दूध फाटल्यावर ना घटकाभर तसंच गॅसावर ठेवायचं. मग घम्याला घेऊन त्यामध्ये चाळणी ठेवून वरनं रुमाल टाकून त्यामध्ये हे पनीर गाळून घ्यायचं बघा. गाळलेलं पनीर लगेच 2-1 वेळा गार पाण्यानं खळाखळा धुवून घ्यायचं म्हणजे त्यामधला आंबटपणा निघल. मग पालत्या चाळणीवर रुमालामध्ये बांधलेलं पनीर ठेवून वरनं जड वजन ठेवायचं. म्या इथं बिडाचा तवा आणि वरवंटा ठेवलाय आणि 2-3 तासानं हे मौजार पनीर तयार बघा. अहो एवढं झाक बनतंय हे पनीर. लेकरं तर कोरड्याच वड्या खात्यात. आणि तुम्हाला म्या बनवलेलं पनीर आवडलं असेल तर ठेंग्याचं बटन दाबाया विसरू नका.